गेल्या 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या भविष्यवाणी यंदा चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं। पण याच भविष्यवाणीनं काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची भीतीही वर्तवली आहे। 350 वर्षापूर्वी हवामान खातं नसल्यामुळे पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती। त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेली घटमांडणीची सुरुवात केली। ती परंपरा सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या भेंडवळच्या वाघ कुटुंबियांनी आधुनिक युगातही जपली आहे। त्यानुसार आज भेंडवळ येथील भाकीत आला आहे। यावर्षी पाऊस चांगला असून पहिल्या महिन्यात कमी पाऊस पडेल, दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस पडणार असून चौथ्या महिन्यात कमी पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। रब्बी हंगाम मधलं पीक चांगलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर नासाडी होणार आहे। तर राजकीय स्थिती देशाचा राजा कायम असून गादी म्हणजे पान यावर माती असल्यानं राज्याला त्रास होणार आहे असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे। पावसाची परिस्थिती जी आहे ते पावसाची परिस्थिती आहे। पहिला महिना जो आहे तो सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडणार नाही, साधारण पाऊस आहे। दुसरा महिना आहे तो चांगला आहे, ऑगस्ट जुलै महिना चांगला आहे आणि त्याच्यानंतर ऑगस्ट सुद्धा चांगला आहे। सप्टेंबर पुन्हा कमी आहे। अवकाळी पाऊस, साधारण पाऊस आहे अवकाळी, याप्रमाणे पावसाची परिस्थिती राहील। 400 वर्षापासून चंद्रभान महाराजांच्या या भेंडवळ मांडणीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे भाकीत केल्या जाते की कशा प्रकारची पीक परिस्थिती राहील, त्याप्रमाणे या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि इतर प्रांतामध्ये सुद्धा याची नोंद घेतल्या जाते। पाहूयात नेमकी ही भेंडवळची भविष्यवाणी कशी वर्तवण्यात येते ग्राफिक्सच्या माध्यमातून। अक्षय तृतीयेला गावाच्या पूर्वे शेतामध्ये सूर्यास्ताच्या वेळी घटाची मांडणी केली जाते। खरीप आणि रब्बी हंगामात 18 प्रकारची धान्य गोलाकार पद्धतीने मांडली जातात। रात्रभर तिथे कोणी फिरकत नाही। नैसर्गिकरित्या घटांमध्ये काही बदल घडतात। बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात येतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।